is the reactions of phenol. There are total 8 reactions which have given by the phenols. The other compounds are formed from it. The first, which is the halogenation, that is the halogenation of phenol. First of all, what are the reactions? Phenol undergo electrophilic substitution reactions more readily as compared to benzene. The OH group in the phenol ring, which is ring activating and ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, म्हणजेच काय की जो OH ग्रुप आहे याच्यामध्ये हा प्रेझेंट, हा काय करतो, या रिंगला असा ॲक्टिवेट करतो की येणारा जो कंपाऊंड आहे एक तर ऑर्थो पोझिशनवर जाईल जसा ब्रोमिन गेला, किंवा मग पॅरा पोझिशनवर जाईल, अटॅक करेल. आणि जे काही सबस्टिट्यूट ग्रुप होतील हे ऑर्थो आणि पॅरावरच सबस्टिट्यूट होतील, मेटावर होणार नाहीत. म्हणजेच OH ग्रुप विच इज अटॅच टू द बेन्झिन रिंग इन फिनॉल विच इज अ ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग, याचा असा अर्थ होतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायची आहे गोष्ट. म्हणून बघा आता हे जे आपण आता नेक्स्ट फर्स्ट विच इज हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल, ज्यामध्ये एक हॅलोजन्स काय करू आपण, फिनॉलवर सबस्टिट्यूट करू. म्हणजे हे ब्रोमिन बघा याच्यावरती सबस्टिट्यूट झाले, तर ते सबस्टिट्यूट होताना त्यांनी पोझिशन कुठल्या घेतल्या, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनच घेतल्या. बघा मेटा पोझिशनवर इथे कोणीही आलेलं नाही, या मेटा पोझिशनवर कोणीही आलेलं नाही. ठीक आहे, तर बघा आता हॅलोजिनेशन म्हणजेच काय, when phenol reacts with aqueous solution of bromine to give 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. म्हणजेच काय, क्लोरीन रिॲक्ट्स विथ इन द सेम वे. म्हणजे आता तिथे तुम्ही ब्रोमिनच्या जागी Cl2 गॅस पण घेऊ शकता, काहीच हरकत नाही. बघा काय केलं, थ्राईस Br2 म्हणजे 6 ॲटम आहेत कशाचे, क्लोरीनचे. 3 मॉलिक्यूल आहेत कोणाचे, ब्रोमिनचे, म्हणजे ॲटम 6. तर प्रत्येक ठिकाणी काय होतं, इथे एक एक हिडन हायड्रोजन असतो, 1 2 3 या पोझिशनवरती. कोण्या इथे एक, इथे आणि इथे तिन्ही ठिकाणी हिडन हायड्रोजन आहे. तो हायड्रोजन काय करतो, एका ब्रोमिनसोबत निघून जातो. म्हणजे HBr आणि HBr, थ्राईस HBr बाहेर पडला आणि एक Br तिथे सबस्टिट्यूट होईल या ठिकाणी. बघा, आणि थ्राईस HBr हा बाहेर पडला. बघा हा, ठीक आहे. तर काय झाली रिॲक्शन, तर सेकंड पोझिशन, फोर्थ पोझिशन आणि 6th पोझिशनवरती एक ब्रोमिन ॲड झाला. सो कंपाऊंड विच इज 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. ठीक आहे, इथे तुम्ही Cl2 घेतला तर 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल तयार होईल. ठीक आहे, एवढाच फरक आहे. आता इथे जर तुम्ही थोड्या कंडिशन्स मात्र चेंज केल्या तर कंपाऊंड वेगळा येतो. बघा कुठला, इफ द रिॲक्शन इज कॅरीड आउट इन सॉल्वंट ऑफ लोअर पोलॅरिटी, म्हणजे H2O न घेता थोडं कमी पोलॅरिटीच्या सॉल्वंटमध्ये, जसं की CHCl3 याला क्लोरोफॉर्म म्हणतात, आणि किंवा मग CCl4 याला कार्बन टेट्राक्लोराईड म्हणतात, किंवा CS2 कार्बन डायसल्फाईड, या कुठल्या एका सोल्युशनमध्ये जर काही रिॲक्शन केली तर हा कंपाऊंड आपल्याला मिळत नाही. तर मिळतो काय, द मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरा ब्रोमोफिनॉल इज फॉर्म. आता इथे मिक्सचर तयार होईल कुठलं, एकतर ऑर्थो, एक काही सबस्टन्स वेगळे, कंपाऊंड वेगळे तयार होतील, आणि काही पॅराब्रोमोफिनॉल तयार होतील, दोघांचं मिक्सचर. पण पॅराब्रोमोफिनॉल हा मेजर असेल, कारण हा OH पासून दूर आहे, हा कार्बन पॅरा पोझिशन दूर असते, म्हणून जास्त कंपाऊंड इथे तयार होतील, जास्त ब्रोमिन पॅरा पोझिशनवर अटॅच होतील. म्हणजे मेजर कंपाऊंड कुठला असेल, पॅराब्रोमोफिनॉल. फक्त कंडिशन चेंज केल्या, कोणत्या, लोअर पोलर सॉल्वंट घेतलं, क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराईड किंवा मग कार्बन डायसल्फाईड. बघा रिॲक्शन तीच आहे, हा रिएजंट तोच आहे फिनॉल, इथे पण तोच आहे फिनॉल, इथे पण थ्राईस Br2, इथे एकच मॉलिक्यूल लागला ब्रोमिनचा. ठीक आहे, चेंजेस लक्षात ठेवायचे. टेम्परेचर लो, कार्बन डायसल्फाईड लिहा इथे, किंवा CCl4 लिहा, किंवा CS3 लिहा, चालेल. बस Br काय करायचा, इथे सबस्टिट्यूट करा, यातला एक हायड्रोजन Br सोबत HBr पडला बाहेर. ठीक आहे, मग 2 कंपाऊंड दाखवा तुम्ही, एक ऑर्थो पोझिशनवर Br दाखवा आणि एक पॅरा पोझिशनवर Br दाखवा. ठीक आहे, एक मेजर दाखवा. सर ही झाली सेकंड कंडिशन ऑफ सेम रिॲक्शन. तर लिहिताना तुम्ही काय करायचं, बस सिम्पली इथून रिॲक्शन्स ऑफ फिनॉल टाकायचं, एवढं मॅटर लिहायचं, नंतर हॅलोजन ऑफ फिनॉल, ही रिॲक्शन मॅटर, त्यानंतर ही रिॲक्शन. ठीक आहे, नंतर सेकंड कंडिशन टाकायची इन द लोअर पोलर सॉल्वंट, मग त्यामध्ये ही रिॲक्शन इथपर्यंत लिहून घ्यायची, कुठपर्यंत, इथपर्यंत. ठीक आहे, आता हे झालं हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल इन शॉर्ट आणि बेस्ट वेमध्ये, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. कंडिशन्स लक्षात ठेवायच्या, परीक्षेमध्ये काय विचारतात की लोअर पोलर सॉल्वंटमध्ये विचारली तर तुम्हाला हे ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूटेड कंपाऊंड द्यायच्यात तुम्हाला दोन्ही. आणि जर असं काहीच बोललं नाही कोणी, ठीक आहे, तर मग ॲक्वेस सोल्युशन म्हटलं ब्रोमिनचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल प्रिपेअर करून दाखवायचं आहे फिनॉलपासून. ठीक आहे, तर हे तर नेक्स्ट आहे आपलं आता नायट्रेशन ऑफ फिनॉल, म्हणजेच ॲडिशन ऑफ NO2 नायट्रो ग्रुप. नायट्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ नायट्रो. बघा हा पण पॅरा पोझिशन आणि ऑर्थो पोझिशनवरती, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती अटॅच झाला.
आता इन प्रेझेन्स ऑफ HNO3, आता इथे पण दोन कंडिशन लक्षात ठेवायचं. नायट्रेशन ॲट अ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. डायल्यूट नायट्रिक ॲसिड घेतलं तर ऑर्थो आणि पॅरा हे दोन कंपाऊंड मिळतात. आणि जर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेतलं तर तुम्हाला एकाच कंपाऊंड एकाच मॉलिक्युलवर तिन्ही NO2 ग्रुप सबस्टिट्यूट झालेले असतात वरच्याप्रमाणे. त्याला म्हणतो आपण पिक्रिक ॲसिड. ठीक आहे. किंवा मग 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल बघा हा असं म्हणा. पण कधी जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड घेतलं तर फक्त नायट्रिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर कंपाऊंड हा मिळतो. आणि जर डायल्यूट घेतलं तर कंपाऊंड आपल्याला हे दोन भेटतात. तर काय झालं, फिनॉल रिॲक्ट्स विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲट लो टेम्परेचर टू गिव्ह मिक्सचर ऑफ ऑर्थो अँड पॅरानायट्रोफिनॉल. जर मग तुम्ही इथे लिहिताना लिहू शकता की नायट्रेशन ऑफ फिनॉल व्हेन डायल्यूट नायट्रिक ॲसिड इज यूज्ड. मग ती ही रिॲक्शन द्यायची. HNO2ला असं लिहिलं, HO आणि NO2 यातला एक हायड्रोजन निघाला आणि यातला हा OH, हे झाले H2O बाहेर पडला आणि हा NO2 इथे मग या ठिकाणी सबस्टिट्यूट होईल. ऑर्थो पोझिशनवर दाखवायचा आणि पॅरा पोझिशनवर पण दाखवायचा. आणि सेकंड कंडिशन लिहायची यातली ही झाली A आणि ही लिहायची B. काय, कॉन्सन्ट्रेटेड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. मग त्याचं मॅटर हे लिहायचं, फिनॉल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड टू गिव्ह 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. त्यालाच पिक्रिक ॲसिडसुद्धा कॉमनमध्ये म्हणतात. मग रिॲक्शन तीच, फक्त आता मॉलिक्यूल 3 लागतील वरच्यासारखी, फक्त कंपाऊंड चेंज झाले बघा. तर प्रत्येक ठिकाणचा ऑर्थो या 3 ठिकाणचे 3 हायड्रोजन निघाले. ठीक आहे, एक इथला आणि एक इथला, 3 हायड्रोजन निघाले या 3 OH सोबत आणि 3 H2 मॉलिक्यूल बाहेर पडले, हे बघा हे. आणि राहिलेले तिन्ही NO2 ग्रुप 3 ठिकाणी सबस्टिट्यूट झाले, एक इथे आणि एक इथे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं. असे सिम्पल ॲज इट इज लिहिलं तरी तुमची नोट तयार होते. याचे काही एक्झाम्पल नाहीत, ह्याच युनिक रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे, हे झालं आता हॅलोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हॅलोजन, नायट्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ नायट्रेशन. त्याची वरच्या 2 कंडिशन, याच्या पण दोन्ही कंडिशन लक्षात घेतल्या. ठीक आहे, आता घेऊ आपण सल्फोनेशन म्हणजेच ॲडिशन ऑफ SO3H ग्रुप. म्हणजे हा येईल सल्फ्युरिक ॲसिडमधून ग्रुप. बघा इथे लक्षात द्या आपण, हे बघा इथे SO3H ग्रुप. ऑर्थो पोझिशनवरती SO3H ग्रुप घेतला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती SO3H ग्रुप घेतला. ठीक आहे, तर इथे चेंजेस आहेत. 293 केल्विन टेम्परेचर असलं तर हा कंपाऊंड भेटतो ऑर्थो. आणि जर टेम्परेचर चेंज केलं, वाढवलं, तर तुम्हाला पॅरा डायरेक्टिंग ग्रुप भेटतो, पॅरा सबस्टिट्युटिंग ग्रुप भेटतो SO3Hचा. फक्त टेम्परेचर व्हेरियंट आहेत, लक्षात ठेवायचे. मग एक्झाममध्ये विचारलं की व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ फिनॉल विथ सल्फ्युरिक ॲसिड ॲट 373 केल्विन, तुम्हाला हाच कंपाऊंड द्यावा लागेल. म्हटलं ॲट 293 केल्विन, तर तुम्हाला हा कंपाऊंड द्यावा लागेल ऑर्थो. तर बघा मॅटर काय रिॲक्शनचं, हे इथे आहे. सल्फोनेशन ऑफ फिनॉल. फिनॉल रिॲक्ट्स with concentrated sulfuric acid at room temperature to give orthophenol sulfonic acid and at 373 Kelvin and paraphenol sulfonic acid at 273 Kelvin. ठीक आहे, 293 Kelvin. मॅटर याच्यामध्ये थोडं व्हेरियन्स आलेलं आहे. ऑर्थो 293 पाहिजे आणि पॅरा 373 पाहिजे, याच्यात चेंजेस करून घ्यायचे. ठीक आहे, रिॲक्शनमध्ये दाखवल्याप्रमाणे केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर फिनॉल 2 ॲरो दाखवले, एक ऑर्थो सबस्टिट्युटिंग सल्फोनिल ग्रुप म्हणजे SO3H, बस SO3H. पॅराफिनॉल सल्फोनिल, ऑर्थोफिनॉल सल्फोनिल ॲसिड, बस. तर ह्या होत्या 3 ॲडिशन रिॲक्शन, व्हेअर ॲडिशन ऑफ हॅलोजन, ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप, ॲडिशन ऑफ सल्फोनिल ग्रुप. ठीक आहे, तर आता नंतर आपण नेक्स्ट पाहणार ती म्हणजेच ही रीमर टायमन रिॲक्शन. दी रीमर टायमन रिॲक्शन, 4th रिॲक्शन. रीमर टायमन रिॲक्शन इन विच, बघा 1 by 1 बघू आपण. फिनॉल व्हेन ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म and sodium hydroxide plus CHCl3. मी वरती तो काढतो, CH3 खाली काढतो बघा. CH
Cl3 and NaOH. आता यातून होईल काय, हा H आणि हा OH झाला, H2O बाहेर पडला, सोडियम इथे सबस्टिट्यूट होईल ऑक्सिजनवरती. मग आता इथला एक जो ग्रीन कलरने दाखवतो मी हिडन हायड्रोजन, हा एक हायड्रोजन कंबाईन होईल एका Cl सोबत, म्हणजे HCl, दोन कंपाऊंड बाहेर पडले, म्हणजेच -HCl आणि -H2O बाहेर पडले. तर कंपाऊंड काय होईल, खाली काढतो मी इथे ब्लॅक कलरने बघा, O डॅश निगेटिव्ह, इथे Na पॉझिटिव्ह, दोघे पार्शियल चार्ज घेऊन फिनॉल रिंगच्या वरती राहिला कोण, हा CH आणि Cl2, एक Cl गेला त्यामुळे 3चा 2 झाला, CHCl2, CHCl2. ठीक आहे. तर हा झाला चार्ज्ड कंपाऊंड इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स, इंटरमिजिएट कंपाऊंड म्हणा, कॉम्प्लेक्स म्हणा. ठीक आहे. विच फर्दर ऑन रिॲक्शन विथ सोडियम हायड्रॉक्साईड, मी असं दाखवतो आता या साईडला, NaOH gives formation of also an intermediate compound which contain aldehydic functional group CHO. C डबल बॉन्ड O अँड बॉन्ड H, म्हणजेच काय झालं, हा इथला एक हायड्रोजन आणि यातला एक Cl आणि यातला सोडियम आणि यातला एक Cl, म्हणजे बाहेर काय पडला, NaCl आणि H2O परत HCl. मग राहिला कोण, फक्त एक ऑक्सिजन, कोणता, हा ऑक्सिजन, हा CH म्हणजे CHO म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप तयार झाला, हा इथे हायड्रोजन आहे, हा अल्डिहाइडिक ग्रुप तयार झाला. मग राहिला काय, फक्त आता आपल्याला हा इथे सोडियम पाहिजेत नाही, बस इथे OH आपला ॲज इट इज सबस्टिट्यूट झाला की हा झाला सॅलिसिल अल्डिहाइड तयार होतो. तर हा सोडियम रिमूव्ह करायसाठी आपल्याला परत फर्दर रिॲक्शन करायला लागेल हायड्रोनियम आयनसोबत. मी हे पुढच्या बोर्डवर घेतो. ONA पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑक्सिजन, हे आहेत कोणासोबत, CHO अल्डिहाइड ग्रुपसोबत, H3O पॉझिटिव्ह गिव्स फॉर्मेशन ऑफ OH फिनॉल विच हॅज अटॅच विथ द ऑल्सो अनदर फंक्शनल ग्रुप अल्डिहाइडिक फंक्शन. हा अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप, हा अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप, हा झाला सॅलिसिल अल्डिहाइड. ठीक आहे. इथे COOH आता सॅलिसिलिक ॲसिड होते, पण हा अल्डिहाइड आहे, सो इट इज सॅलिसिल अल्डिहाइड. ही झाली एक मेजर रिॲक्शन. हा एक मेजर कंपाऊंड आहे विच इज फॉर्म बाय द ॲक्शन ऑफ क्लोरोफॉर्म अँड सोडियम हायड्रॉक्साईड ऑन फिनॉल. The fifth reaction, which is Kolb's reaction. ठीक है, Kolb reaction, in which फिनॉल नाही, आपला मेन कंपाऊंड कोण आहे याच्यामध्ये, सोडियम फिनॉक्साईड. व्हेन अ सोडियम फिनॉक्साईड म्हणजे असा कंपाऊंड ज्याच्यावरती सोडियम पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह आहे, असा बेन्झिन. सोडियम फिनॉक्साईड व्हेन ट्रीटेड विथ कार्बन डायऑक्साइड गॅस ॲट अ टेम्परेचर ऑफ 298 केल्विन अँड द प्रेशर ऑफ 6 ॲटमॉस्फिअर. ॲट द गॅसेस आहे म्हणजे इथे प्रेशर लागणारच. अंडर ॲसिड हायड्रॉलिसिस, gives formation of salicylic acid. सॅलिसिलिक ॲसिड म्हणजे काय, बेन्झिन रिंग, त्याच्यावरती COOH, सॉरी हां
आणि एक OH, COOH आणि OH. याला दुसरं नाव म्हणजे काय? ऑर्थोहायड्रॉक्सी सॅलिसिलिक ॲसिड. ऑर्थोहायड्रॉक्सी सॅलिसिलिक ॲसिड म्हणजे ज्याच्या ऑर्थो पोझिशनवर कोण आहे? हायड्रॉक्सी ग्रुप आहे. रिॲक्शन बघू आपण ही आता कशी होईल. सोडियम फिनॉक्साईड घ्या, O बॉन्ड Na पॉझिटिव्ह attach with the benzene ring. Treated with CO2 म्हणजे COO. ॲरोवरती लिहायचं आहे तुम्हाला सगळ्या कंडिशन्स. 6 ॲटमॉस्फिअर प्रेशर, 298 केल्विन किंवा 293 केल्विन टेम्परेचर. होईल का आता? गिव्स फॉर्मेशन ऑफ, इथला एक हायड्रोजन हिडन जो तुम्ही कन्सिडर करा की या OH वर जाईल म्हणजे हा झाला OH, आणि इथे हा सोडियम आणि हा COO ग्रुप म्हणजेच COONA पॉझिटिव्ह. हा एक इंटरमिजिएट कंपाऊंड तयार झाला. विच फर्दर ऑन हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ H3 हायड्रोनियम आयन गिव्स फॉर्मेशन ऑफ ऑर्थोहायड्रॉक्सी सॅलिसिलिक ॲसिड COOH म्हणजेच सॅलिसिलिक ॲसिड. अशा प्रकारे रिॲक्शन होते. याचं सगळ्यांचं नॉमेनक्लेचर जवळ असलं पाहिजे. सोडियम फिनॉक्साईड, याला म्हणायचं इंटरमिजिएट कंपाऊंड, हा झाला सॅलिसिलिक ॲसिड. बघा 6th रिॲक्शन, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. व्हॅन फिनॉल, ऐकून घ्या सगळे व्यवस्थित, इज phenol is undergo oxidation, undergo oxidation reaction. आता इन प्रेझेन्स ऑफ कोण आहेत हे महत्त्वाचे आहेत. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट like CrO3, chromium anhydride, or sodium dichromate Na2Cr2O7 and sulfuric acid H2SO4 gives formation of पॅराबेन्झोक्विनॉन. रिॲक्शन पाहू आपण आता. फिनॉल OH डायरेक्टली CrO3 Na2Cr2O7 and H2SO4 gives formation of पॅराबेन्झोक्विनॉन. ठीक आहे. आता सिम्पली जर ऑक्सिजन डबल बॉन्ड बेन्झिन रिंग आपण म्हटलं तर याला म्हणतो आपण क्विनॉन. तर इथे पॅरा पोझिशनवर ऑक्सिजन आहे म्हणून हा झाला पॅराबेन्झोक्विनॉन. ठीक आहे. ही झाली एक त्याच्या पुढची नंबर 6, ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल्स. बघा रिॲक्शन नंबर 7, द कॅटॅलिटिक
कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे इथे ॲडिशन ऑफ हायड्रोजन होईल किंवा ऑक्सिजन निघून जाईल. पण आता हायड्रोजिनेशन म्हटलं म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन असेल. ठीक आहे, आपण रिडक्शन नाही म्हटलं, त्यामुळे फक्त ॲडिशन ऑफ हायड्रोजन फिनॉलची. म्हणजे काय होईल बघा, आता मी रिॲक्शन देतो, मग मॅटर तुम्ही स्वतः तयार करू शकता. बघा, OH अटॅच विथ द बेन्झिन रिंग, इट इज अ सिम्पली फिनॉल. आता याचं हायड्रोजिनेशन म्हटलं म्हणजे H2 गॅस याच्यामध्ये ॲड होईल. बघा आता लक्ष द्या, आता प्रत्येक ठिकाणी इथे डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. ते डबल बॉन्ड अगोदर ब्रेक होतात. मी लागलं तुम्हाला डिटेल्स समजून सांगण्यासाठी बॉन्डच काढतो ते. बघा लक्ष द्या सगळे व्यवस्थित. OH अटॅच विथ द बेन्झिन रिंग लाईक दिस. आता होतं काय, मी येलो कलरने दाखवतो. बघा हा बॉन्ड असा ब्रेक होतो, हा बॉन्ड इकडे ब्रेक होतो आणि हा बॉन्ड इकडे ब्रेक होतो. तर स्ट्रक्चर दिसायला कसं दिसेल हे बघा, हे स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसेल. OH अशी एक बेन्झिन रिंग, चली बेन्झिन रिंग नाही फक्त रिंग, आणि प्रत्येक ठिकाणी एक एक असा बॉन्ड व्हॅकंट झालेला दिसेल तुम्हाला. आणि या सगळ्या ठिकाणी एक 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 हायड्रोजन काय होतो, ॲड होतो प्रत्येक ठिकाणी. जो अगोदर एक एक होता परंतु आणखी एक एक झाला ॲड. म्हणजेच हा स्ट्रक्चर तुम्हाला दिसायला कसा दिसेल, किती हायड्रोजन लागले, 1 2 3 4 5 आणि 6 हायड्रोजन लागले. म्हणजे थ्राईस, इथे लिहायचं थ्राईस H2, 433 केल्विन टेम्परेचर. आणि इथे हायड्रोजन सप्लाय करणारा कॅटलिस्ट म्हणजे निकेल. आता तुम्ही मॅटर तयार करू शकता. म्हणजे हा सिम्पल काय होईल तयार, हे हायड्रोजन आपल्याला दाखवायचे काही काम नाही. जर आपण असे स्ट्रक्चर दाखवलं तरी चालतं. याच्या आतमधले डबल बॉन्ड सगळे ब्रेक झाले. म्हणजे हा आता फिनॉल, म्हणजे ही बेन्झिन रिंग राहिली नाही, हे सायक्लोहेक्सेन झाली. सायक्लोहेक्सेनच्या एका कार्बनवर OH आहे म्हणजे अल्कोहोल आहे. हा झाला सायक्लोहेक्झॅनॉल. सायक्लोहेक्झॅनॉल, CYCLOHEXANOL, सायक्लोहेक्झॅनॉल. बरोबर आहे, सायक्लोहेक्झॅनॉल. बघा सो तर मॅटर काय होईल बघा. हां, तर मॅटर बघा काय होईल. मॅटर होईल when phenol is undergo hydrogenation at 433 Kelvin in presence of nickel gives formation of cyclohexanol. बस ते लिहायचं आहे. when phenol is catalyzed at the temperature of 433 Kelvin in presence of कोण, निकेल, gives cyclohexanol. बघा एकदम इझी रिॲक्शन आहे. डबल बॉन्ड सगळे ब्रेक होऊन काय फॉर्म होतील, सायक्लोहेक्झॅनॉल म्हणजे सायक्लोहेक्झॅनॉल तयार होईल. ठीक आहे, सायक्लोहेक्झेन फॉर्म होईल. त्याच्या एका कुठल्या तरी कार्बनवर OH आहेच. ठीक आहे, समजली असेल रिॲक्शन तुम्हाला. आणि नेक्स्ट आहे जी आहे मला वाटते रिडक्शन ऑफ फिनॉल. तर रिडक्शन म्हणजे रिॲक्शन विथ झिंक म्हटलं तरी चालते, जे 8वी रिॲक्शन आहे, नंबर 8. रिडक्शन ऑफ फिनॉल किंवा रिॲक्शन विथ झिंक असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, रिॲक्शन विथ झिंक. बघा आता फिनॉल स्ट्रक्चर लाईक दिस. when treated with zinc metal, zinc dust, एकदम पावडर असते झिंकची बारीक. बस हा झिंक काय करतो, यातला ऑक्सिजन बाहेर काढून टाकतो. म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन. लक्षात ठेवा, ऑक्सिजन जाणे, रिमूव्ह होणे म्हणजे रिडक्शन. हायड्रोजन येणे म्हणजे सुद्धा रिडक्शन. इथे ऑक्सिजन निघून झाला, हायड्रोजन आला नाही,
पण कोण गेला, ऑक्सिजन गेला, म्हणजे ही रिॲक्शन काय झाली, इट इज ॲन रिडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. तर इथे काय झाला, हा हायड्रोजन सिम्पल काय होईल, आतमध्ये निघून जाईल. तो दाखवायचं काम नाही, आपल्याला दाखवायचं काम नाही, म्हणजेच काय झाला, तो सिम्पल एक बेन्झिन रिंग तयार झाली, फॉर्मेशन ऑफ बेन्झिन प्लस झिंक ऑक्साईड बाहेर पडला. हे झालं सिम्पली रिडक्शन ऑफ फिनॉल. ठीक आहे. म्हणजे काय लिहाल तुम्ही आता, व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ झिंक डस्ट, फिनॉल इज ट्रीटेड विथ Zn dust gives benzene on reduction gives benzene असं लिहिलं तरी काही हरकत नाही, बेस्ट मॅटर होईल ते. बघा या रिॲक्शनमध्ये काही अर्थ नाही, काय एकदम सोपी आहे. झिंक काय करतो, फक्त ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन ZnO म्हणजे झिंक ऑक्साईड तयार करतो आणि राहिलेली बेन्झिन रिंग लिहून टाकायची. बघा ही झाली नंबर 8 रिॲक्शन. याची कुठले काही एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं काम नाही आहे, हेच युनिक रिॲक्शन्स आहेत सगळ्या. पहा यातली कुठली रिॲक्शन नसेल समजली तुम्ही रिपीटिव्ह बघू शकता. अगोदर घेतली आपण कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल, है ना. When phenol is treated with or catalyzed in presence of nickel at temperature of 433 Kelvin on hydrogenation gives cyclohexanol. While further reaction number 8, reduction of phenol, when phenol is reduced म्हणजेच काय, ऑक्सिजन रिमूव्ह होते यातला, बस रिड्यूस होतं, gives formation of benzene, झिंक ऑक्साईड तयार करतो बस, आणि बेन्झिन रिंग वेगळी. तर दीज आर दी रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन. तर या पुढचा पोर्शन जो आहे आपला तो आहे इथर्स. इथे अल्कोहोल आणि फिनॉल्स आपले आता संपत आहेत.